जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7. ओवी क्रमांक 165. मागच्याला आपण 161 ते 165 असा अभ्यास केला होता. ओव्या आपल्या थोड्या कमी झाल्या होत्या, पण श्लोक, त्याच्यावरच्या ओव्या आणि आपण गीता दीपस्तंभ मधलं परमपूज्य काकांनी जो एक मोठा श्लोकांचा गट केला होता तो आपण अभ्यासला होता. 20 ते 27 अतिशय सुंदर विषय सुरू आहे. खरं तुम्ही मला विचाराल तर मला मी माझ्याबद्दल बोलतोय. मला तर असं वाटतं की हे असं एक एक आठवड्याचा जो एक उपवास घडतो 2 चिंतनांमध्ये, तो सुद्धा नसावा असं वाटतं. इतका अप्रतिम विषय. आणि अप्रतिम म्हणण्याचं कारण अर्थातच ज्ञानेश्वरीच आहे, त्यामुळे काही बोलण्याची गरजच नाही. पण अप्रतिम असं मी जेव्हा म्हणतो, सुंदर जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मी नेहमी साधकाच्या दृष्टीने बोलत असतो. इतकं घेण्यासारखं आहे, इतकं घेण्यासारखं आहे, म्हणजे ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये ऍक्शन आयटम्स म्हणतो. रेडिली अवेलेबल, अगदी रेडिली. आणि अनेक आपल्या प्रश्न, जे आपल्याला छळणारे प्रश्न असतात परमार्थामध्ये, नेहमीच मी त्याचा उल्लेख करतो, मागच्या वेळेला केला होता, आताही करतो, की इतके वर्ष झाले परमार्थ सुरू आहे, इतके वर्ष झाले नामस्मरण सुरू आहे, इतके वर्ष झाले ध्यान धारणा सुरू आहे, इतके वर्ष जे काही परमार्थाच्या नावाने आपण करतो ते सुरू आहे, पण म्हणावी तशी प्रगती का दिसत नाही? या प्रश्नांची धडधडीत उत्तर आपल्या समोर आहेत, ब्लॅक अँड व्हाईट, शुद्ध मराठी. त्या दृष्टीने मी म्हणालो की अप्रतिम विषय सुरू आहे, अप्रतिम. भगवंत स्पष्ट सांगतात आहे. मागच्याला आपण श्लोक क्रमांक 26 बघितला होता की वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्याणी च भूतानी माम तू वेदन कश्चन. की भगवंत म्हणतात की मी तर भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालातील सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु मला मात्र कोणताही प्राणी जाणत नाही. तर आपण केला त्याचा भरपूर अभ्यास मागच्याला केला, कारण असं वाचल्यानंतर वाटतं मग याचा अर्थ मग जगात कोणी ज्ञानी नाहीच का, कोणालाच भगवंताची प्राप्ती झालेली नाही का, असा अर्थ नाही. त्याचा अभिप्राय जो आहे तो आचार्याने आपल्याला सांगितला, तो आपण मागच्याला बघितला होता की माम तो वेदन कश्चन, याचा अर्थ मदभक्तम मद शरणम एकम मुक्त्वा मत तत्व वेद न अभवाद एव न माम भजते. की मला शरणागत आलेले माझ्या भक्तांव्यतिरिक्त मला कोणीही जाणत नाही, असा त्याचा अभिप्राय. आता आपण हे असं का होतं, म्हणजे आपण बघितलं होतं की थोडंसं किंचितचं विषयांतर झाल्यासारखा हा 26वा श्लोक मध्ये येतो. कारण त्याच्या आधी भगवंत बोलतात आहेत की नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत, हा 25 क्रमांकाचा जो श्लोक आहे. मूढोयम नाभिले जानाती लोको माम जव्ययम माम अजम अव्ययम. की मला हे कोणी जाणत नाही, भगवंत म्हणतात आहेत. पण मी मात्र सर्वांना जाणतो, कारण त्या ज्या योग मायेचा उल्लेख भगवंतांनी केला, ती योगमाया मला कुठलीच बाधा निर्माण करत नाही, हे सांगण्यासाठी मी जसं म्हणालो थोडंसं विषयांतर झाल्यासारखं 26 क्रमांकाचा श्लोक येतो आणि भगवंत लगेच पुन्हा 27व्यामध्ये तो विषय सुरू होतात. कोणता? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व भारत, जो आपण मागच्या वेळेला बघितला. आणि मी असं मागच्या वेळेला बोललो होतो की अत्यंत महत्वाचा श्लोक, की ज्याचा आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे. कारण आपला खरा शत्रू कोण आहे हे जर आपल्याला ओळखता आलं नाही, तर कोणाचा बंदोबस्त करायचा आहे, मुळावर घाव घालायचा आहे, ते मूळ आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाही तर आपण मागच्या वेळेला मी जसं म्हणालो त्याप्रमाणे केवळ झाडाच्या फांद्या आणि पानं आपण छाटत बसू, आणि त्यातनं जे अपेक्षित यश आहे ते आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे मध्येच हा 26 क्रमांकाचा श्लोक आला
योगमाया जी आहे ती मला प्रतिबंध निर्माण करत नाही, अर्थातच, कारण ती भगवंताचीच असल्यामुळे, दैवी असल्यामुळे. परंतु मंदादांनी एक अतिशय सुंदर अप्रतिम दृष्टांत याला दिला. दरवेळेस बोलतो, पण दरवेळेला हे बोलावं असं वाटतं की परमपूज्य मंदाताईंचे दृष्टांत याला माझ्या तरी बघण्यात कुठेच तोड नाहीये. हे मी असं का बोलतोय, हा दृष्टांत ऐकल्यावर तुम्हाला कळेल. मंदाताईंनी दृष्टांत असा दिला, विषय काय सुरू आहे आपला, की ही जी माया आहे ही ईश्वराला प्रतिबंध निर्माण करत नाही. तिचा त्रास कोणाला आहे त्याचा आपला अभ्यास करून झाला 25व्या श्लोकामध्ये, ज्यांना मूढोयम म्हटलं आहे, जे भगवंताचं अज अव्यय असं रूप जाणत नाहीत वगैरे वगैरे, ते सगळं आपण बघितलं. त्यामुळे हे जे अज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान न होणं आहे, ते माझ्या बाजूनी आहे, कारण मी त्या मायेच्या पडद्यातून त्याच्याकडे पाहतोय म्हणा, किंवा त्या मायेच्या प्रभावाखाली, अत्यंत दृढ अशा मायेच्या प्रभावाखाली जगतोय. त्याच्यावर दृष्टांत देताना मंदाते असं म्हणाल्या की, जसं कल्पना करा, म्हणाल्या की आपण समजा तुरुंगामध्ये, जेलमध्ये कोणाला तरी भेटायला गेलो, एखादा अपराधी आहे, माहिती आहे तुम्हाला, ते त्यांना घेऊन येतात एका ठिकाणी, मग तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता वगैरे. सगळं आपल्याला अनुभव कदाचित नसेल, पण कुठेतरी पाहिलेलं नक्कीच असेल, चित्रपटात, नाटकात, वगैरे वगैरे. आता मार्मिकता कुठे पहा या दृष्टांताची, मी जसं म्हणालो मंदाताईंच्या, की म्हणजे गंमत अशी आहे की आपण त्या तुरुंगातल्या माणसाला भेटायला जातो. आपण गृहीत धरू, त्याला गुन्हेगार म्हणूया, कारण तो ज्या अर्थी तुरुंगात आहे, कदाचित नसेल गुन्हा अजून सिद्ध व्हायचा असेल, आपण तुरुंगातला माणूस असं म्हणूया हवं. आपण जेव्हा त्याला भेटायला जातो तेव्हा त्याच्या आणि आपल्या दोघांच्या मध्ये काय असतो? गज असतात, ते पिंजऱ्याचे ते गज असतात, बरोबर. आता गंमत अशी आहे की आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा आपण गजांमधनं त्याच्याकडे पाहतो, बरोबर. पण गंमत म्हणजे मार्मिकता अशी आहे की तो सुद्धा आपल्याकडे पाहतो तेव्हा त्यालाही तसंच दिसतं की अरे, हा गजांच्या पलीकडे बसलेला आहे, जसं आपल्याला दिसतं. ही मार्मिकता आहे त्या दृष्टांताची. पण दोघांच्याही दर्शन तशी जरी असली तरी बाहेर बसलेले जे आपण, ते जसे मुक्त असतो. म्हणजे हा जो गजांचा पिंजरा आहे त्याचा संदर्भ आतमध्ये बसलेला आहे, आपल्याला नाही. आपण मुक्तच आहोत, आपण त्याला भेटायला आल्यामुळे आपल्याला तसं दर्शन त्याचं होतं. योगमाया अप्रतिम दृष्टांत आहे. ती त्याला कशी प्रतिबंध निर्माण करत नाही, पण आपलं अज्ञान गृहीत धरून भगवंत आपल्याशी बोलतायत. कारण काय, आत्ताच्या दृष्टांताप्रमाणे बोलून घेऊ की भगवंतांना आपण गजाच्या आड दिसतोय, आणि आपल्यालाही भगवंत गजाचेच आड दिसतात आहे. गज म्हणजे इथे आता माया समजायचं, अर्थातच. फारच अप्रतिम दृष्टांत आहे म्हणतात त्याचं. तर हे भगवंत म्हणतात आहे की योगमायेचा मला नाही काही अडचण होत. आणि जणू काही मी पुन्हा एकदा बोलतोय की थोडंसं विषयांतर झालं का 24व्या श्लोकात असं वाटून भगवंत चालू विषय पुढे सुरू ठेवतात आहेत. तो विषय पुढे 27व्यात आपण बघितला. चालू विषय काय आहे की मोहित झालेले उत्पत्तीशील प्राणी मला का जाणत नाहीत, असा कोणता प्रतिबंध आहे जो या ज्ञानाच्या आड येतो, त्याचा बाध करतो, याचा भगवंत बोध करतायत आपल्याला. काय आहे म्हणजे आपण आता जो अतिशय अप्रतिम दृष्टांत म्हणजे मंदातींचा बघितला, तर त्या गजाचं मधले जे गज आहेत पिंजऱ्यातले, त्याचं स्वरूप काय आहे, ते का म्हणून तिथे, ते थोडक्यामध्ये बोलायचं झालं, ते गज हे एक उपलक्षण आहे, बरोबर. असा काय गुन्हा त्यांनी केला की त्याला गजाच्या मागे ठेवलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो खरा. म्हणून म्हणालो, फारच अप्रतिम विषय आहे. आणि इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी संमोहम सर्गे यांती परंतप, हा 27वा श्लोक जो आपण मागच्या वेळेला बघितला, आणि त्याच्यावर आचार्यांचं भाष्य आपण बघितलं होतं, किंवा ते आज जास्त आपण बघणार आहोत. मी जसं म्हणालो की या श्लोकात आपल्याला थोडा अजून सविस्तर विचार करायचा आहे. पण तत्पूर्वी एक दोन गोष्टींचं उजळणी म्हणून स्मरण, गीतादीपस्तंभमध्ये आपण मागच्या वेळेला एक फार पुन्हा साधकासाठी अत्यंत मोलाच्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्याचं फक्त एकदा स्मरण करून देतो. परमपूज्य काका म्हणाले होते की अनेक इच्छा बुद्धीला विवेकी बनवू देत नाहीत, पहिलं वाक्य होतं.
पुन्हा वाचतो मी. वाक्य खूप महत्वाचं आहे. साधा आहे पण अत्यंत गंभीर आहे, खोल आहे. अनेक इच्छा बुद्धीला विवेकी बनू देत नाही, पण इच्छा निर्माण होणे हळूहळू थांबवण्याचे हे साधकाच्या हातात आहे. म्हणजे ही गोष्ट करता येऊ शकते, ही गोष्ट अशक्य नाही. कठीण असेल नव्हे आहे, म्हणून तर इतकं सातत्याने आपल्याला का सारखं सारखं परमार्थाचं श्रवण करावं लागतं, साधना करावी लागते, सातत्याने करावी लागते, तेवढ्याचसाठी. पण हळूहळू हे थांबवणं साधकाच्या हातात आहे आणि विवेक समजावून घेणं शक्य आहे. मग अशीच म्हणून मी अशक्य नाहीये, कठीण आहे पण अशक्य नाही. आणि क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा तो भाग आहे, असं काका म्हणाले होते. आपण मागच्याला बघितलं होतं. क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा तो भाग आहे, याचा दुसरा अर्थ असा आहे की हे फक्त मनुष्य देहातच शक्य आहे. आणि त्याचा तिसरा अर्थ असा आहे की मनुष्य देहात येऊन जर मी हे करत नसेन, तर रामकृष्ण हरी, मग 2 पाय मिळाले काय आणि 4 पाय मिळाले काय? भगवंताच्या दृष्टीने आपण सारखेच आहोत. वासनेनुसार बुद्धीने घेतलेले निर्णय हे विवेकाच्या निकषांवर तपासून ते अंमलात आणण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. याचा अर्थ अंमलात आणण्याचे किंवा न आणण्याचे. जेव्हा जेव्हा माझी बुद्धी निर्णय घेते, तेव्हा तेव्हा हे विवेकाची ही फूटपट्टी, मोजपट्टी आपल्याजवळ तयार पाहिजे. हा विवेक आहे का अविवेक आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि हे संत वाङ्मयातून शिकता येतं. आणि शेवटचं वाक्य होतं की हे जे आपलं शिक्षण आहे, हे पडत, अडखळत, चुकत हे शिक्षण पूर्णत्वाला न्यावं लागतं. असं एक अतिशय सुंदर साधन आपल्या हातामध्ये परमपूज्य काकांनी अं, हे 27 जो मी जो गट म्हणालो, त्या गटातच 27व्या श्लोकाचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आजच्या विचारांची दिशा आपल्याला मागच्या चिंतनात खरं मिळाली होती. इच्छा. आणि काय आहे श्लोकाची सुरुवात काय आहे? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. म्हणजे अगदी अनेक काही जशा ओव्या आणि श्लोक पाठ करण्यासारखे असतात, त्यातला हा एक श्लोक पाठ करण्यासारखा आहे, कारण थेट साधन माझ्या हातामध्ये आहे. कसं ते बघूया. त्याचा पुन्हा एकदा अर्थ पटकन वाचतो, विसरले असाल तर. की हे भारत, भारत म्हणजे अर्जुन, परंतप म्हटलंय त्याला इथे, अजून एक विशेषण अर्जुनाला लावलंय. अर्जुना, स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर सर्गे जे म्हटलंय ना, सर्गे यांती परंतप, सर्गे म्हणजे स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर, म्हणजे खरं त्याचा भाव जो आहे ना, तो जन्मापासूनच असा त्याचा भाव आहे. इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखांच्या मोहाने, द्वंद्व मोहेन सर्व जीव, सर्व भूतानी अविवेकाला प्राप्त होतात. मोहम यांती. आता एक एक आपल्याला काय म्हणूया, समजून घ्यायचंय की याची काय नेमकं नातं आहे. कारण आपल्याला इच्छा माहिती आहे, आपल्याला द्वेष माहिती आहे, आपल्याला मोह माहिती आहे, आपल्याला द्वंद्व माहिती आहे. 4 शब्द इथे आलेले आहेत, बरोबर. म्हणजे विचार केला तर साधारण आपल्याला कल्पना आहे, याच्यात नवीन शब्द असा कुठलाच नाहीये. पण यांचं आपापसातलं नातं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण मी जसं म्हणालो, मुले कुठा राहा, मुळावरती घाव घालायचा आपल्याला मूळच आता शोधून काढायचं. आणि मग मी जी आज प्रस्तावना केली आजच्या बोलण्याची, की झाली वर्ष, अनेक वर्ष सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे, ध्यानधारणा सुरू आहे, पूजा अर्चा सुरू आहे, सगळं काही सुरू आहे. पण फळ का नाही पडत आहे पदरामध्ये? फळ, अंतिम फळ तर जाऊ दे, आपण थोडं त्याच्या जवळपास मी कुठे आलो आहे असंही मला का वाटत नाही? त्याचा अर्थ एक स्पष्ट आहे की मी झाडाच्या मुळांना पाणी घालत बसलोय आणि तिकडे पानं तोडत बसलोय. आलं लक्षात? आणि त्याच्यासाठी आपल्याला हे नातं समजून घ्यायचं आहे. आता इथे मोह शब्द आलेला आहे. मोहाची व्याख्या आचार्य काय करतात ती बघूया. आणि श्लोकातच आहे ते, आणि माऊलींच्या ओव्याही आपण आज बघणारच आहोत. माऊलींनी तर एक सुंदर दृष्टांत अतिशय खुलवून आपल्यासमोर मांडलाय, ज्याला आपण मागच्या वेळेला, आठवत असेल तुम्हाला तर, कथा म्हणालो होतो. आठवतं? माऊली म्हणाले की आता तुम्हाला एक कथा सांगतो, विसरले नसाल तर. आणि जसं ते गीत रामायणाचं उदाहरण मी दिलं होतं, की जसं प्रभू रामचंद्रांना ती कथा कुशलवांनी ऐकवली होती, तशी माऊली आपली कथा आता आपल्याला ऐकवणार आहेत.
आणि त्या कथेची सुरुवात माऊलींनी केली पण होती मागच्या श्लोकाच्या शेवटच्या ओवीमध्ये, की अहंकार आणि तनु या दोघांमध्ये पती पत्नीच्या स्वरूपात प्रेमसंबंध निर्माण झाला, असं म्हणून त्यांनी कथेला सुरुवात केली होती. पण आपण सर्वप्रथम गोंधळ उडू नये म्हणून पहिले आचार्य काय म्हणतात ते पहिले नीट समजून घेऊ, आणि मग माऊली काय म्हणतात ते बघूया, म्हणजे मग सारखा गोंधळ नको व्हायला. आचार्य मोहाबद्दल बोलतात आहे, इच्छाच द्वेषच इच्छा द्वेषौ ताभ्याम, द्वितीय वचन दोन झाले ना, इच्छा आणि द्वेष, ताभ्याम समुत्तिष्ठती इति इच्छा द्वेष समुत्थः, आणि तेन इच्छा द्वेष, इच्छाच द्वेषच इच्छा द्वेषौ ताभ्याम समुत्तिष्ठती इति इच्छा द्वेष समुत्थः, आणि तेन इच्छा द्वेष समुत्थेन. अगदी साध्या भाषेमध्ये इच्छा व द्वेष या दोघांपासून निर्माण होणारा ताभ्याम समुत्तिष्ठती, म्हणजे इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, ही जी त्या श्लोकाची सुरुवात आहे त्याच्यामध्ये आपल्याला इच्छा द्वेष समुत्थेन या शब्दाकडे लक्ष वेधतोय मी तुमचं. इच्छा आणि द्वेष या दोघांच्या मिलनातून एक अपत्य तयार झालं, बाळ, त्याचं नाव मोह आहे. पहा, कारण आपण, मी म्हणून म्हणालो तुम्हाला की का शांतपणे समजून घ्यायचं आहे, कारण असं वाटतं आपल्याला की हे सगळे शब्द मला माहिती आहेत, एकदा नाही 1000 वेळा मी आतापर्यंत ऐकले आहेत, थोडंसं त्याच्याबद्दल मला बोलता सुद्धा येईल, पण इतकी ज्याला म्हणतात क्लॅरिटी ऑफ थॉट, विचारांची अगदी स्पष्टता, मोह म्हणजे काय, उद्या जो कोणी प्रश्न विचारला तर हे उत्तर मला असं फुटण्यासारखं फुटलं पाहिजे, की मोह, हे मोहामुळे मला जग संपूर्ण ऐकतो आपण, बरोबर. अरे हो, पण मोह म्हणजे काय? मोह नावाचा असा काही, हा असा चष्मा, असा मोह नावाचा काही चष्मा असतो का, की जो मी आता घातला म्हणजे मी आता मोहित झालो, काढला म्हणजे मी, काय आहे मोह म्हणजे काय, कुठून येतो, कुठून निर्माण होतो तो मुळात, इच्छा द्वेष समुत्थे, म्हणजे मोहाचं दुसरं नाव काय आहे, इच्छा द्वेष समुत्थेनं. कळतंय आपण मुळाकडे कसे चाललो आहे, काय हे शांतपणे समजून आपल्याला घ्यायचं आहे, की मी जर मोहित असेन नव्हे आहे, जर मला अजून भगवंताची प्राप्ती झाली नसेल त्याचा अर्थ मी नक्कीच मोहित आहे, होत नसेल तर मी नक्कीच मोहित आहे. मग मी मोहित आहे म्हणजे काय, इच्छा द्वेष समुत्थेन. आणि पुढे आचार्य म्हणतात काय, द्वंद्व मोहेन, म्हणजे मोहाचीच व्याख्या आपण आता बघितली, पण त्याला अजून एक शब्द द्वंद्व मोहेन, की द्वंद्व निमित्त मोह, द्वंद्व मोह म्हणजे द्वंद्वाच्या निमित्ताने जो होतो, म्हणजे त्या बाळाचं नाव म्हटलं तर मोह म्हणू शकतो, म्हटलं तर द्वंद्व मोह म्हणू शकतो, पण तो मोह निर्माण कशाच्या निमित्ताने होतो, तर द्वंद्वाच्या निमित्ताने होतो. आचार्य द्वंद्वाची पण व्याख्या सांगतात आहे, परस्पर विरुद्ध हेतू विषय यथाकालम सर्वभूतैः संबंध्य मानव द्वंद्व शब्देन अभिधीयेते. अर्थ असा आहे की परस्पर विरुद्ध गोष्टी असतात, उदाहरणार्थ शीत उष्ण आहे, सुख दुःख आहे, ह्या गोष्टींचं कारण म्हणजे इच्छा द्वेष, ही यथासमय सर्व भूत प्राण्यांशी संबंधयुक्त होऊन द्वंद्व नावाने ओळखले जातात. कारणाचा आपण दोन पद्धतीने विचार करू शकतो, की अनेक प्रकारचे द्वंद्व आपल्याला आयुष्यात माहिती आहे, शीत उष्ण आहे, यश अपयश आहे, अजून काही अनेक द्वंद्व सांगता येतील, पण आपण नेहमी बघतो की सर्व द्वंद्वांचा समावेश एकाच द्वंद्वामध्ये होतो, ते म्हणजे सुख दुःख. होतो की नाही, विचार करा. मान अपमान द्वंद्व आहे, मानाने काय सुख, अपमानाने दुःख, यशाने सुख, अपयशाने दुःख, शीत उष्ण परिस्थितीप्रमाणे सुख दुःख, सगळ्याचं शेवटी द्वंद्वाचं रूपांतर सुख दुःखामध्ये. त्यामुळे ज्या कारणाने हे द्वंद्व निर्माण होतं, ज्या कारणाने माझा अपमान, ज्या कारणाने माझा मान, ज्या कारणाने यश, ज्या कारणाने अपयश, त्यालाही कारण म्हणू शकतो, किंवा या सर्व द्वंद्वांच्या मुळाशी जे आहे इच्छा आणि द्वेष, यालाही कारण समजू शकतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेलच आतापर्यंत की इथे इच्छा शब्द वापरलाय, पण इच्छा याचा अर्थ इथे राग असाच होतो, आणि राग म्हणजे मराठीतला नाही, संस्कृत मधला, कारण राग याचा अर्थ संस्कृतमध्ये आसक्ती असा होतो. मराठीमध्ये आपण राग आला म्हणजे क्रोध आला या अर्थाने तो शब्द वापरतो, तसा नव्हे. त्यामुळे रागद्वेष आपण खूप वेळा ऐकलेलं असतं, पण इथे भगवद्गीतेत त्याला इच्छा द्वेष म्हटलेलं.
त्यामुळे परस्पर विरोधी या ज्या गोष्टी आहेत त्याचं जे कारण इच्छा द्वेष ती यथासमय काय होतं, सर्वभूत प्राण्यांशी संबंधयुक्त होऊन ते द्वंद्व नावाने ते ओळखलं जातं. आणि असा मोह, द्वंद्व मोहीन जे म्हटलेलं आहे की द्वंद्व मोह म्हणा किंवा असा मोह म्हणा, जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो सर्व भूतांच्या बुद्धीला वश करून परमार्थ तत्वाचं ज्ञान होऊ देत नाही. आली आपली गाडी मूळ पदावरती. कशी आली मूळ पदावरती? पुन्हा एकदा आपण सगळं जुळवून घेऊया. छान, मी तसं म्हणालो सुरुवातीला, का मला भगवंताची अजून प्राप्ती होत नाही. एकातून एक एकातून एक अशी छान सरणी आहे, काही अशी ही घडी आहे आपल्या विचारांची छान बसवून घ्यायची. अजून काम होत नाही, इतके वर्ष झाले नुसतं श्रीराम जयराम जय जयराम सुरू आहे, नुसतं इन्शुलिन घेणं सुरू आहे आणि गोडी खाणं सुरू आहे. का मला अजून भगवंताची प्राप्ती होत नाहीये ते आपण बघतो आहोत की मोह होतो आहे याचा अर्थ मी मोहित आहे. मोहित का आहे? मोह निर्माण झाला याचा अर्थ द्वंद्व तिथे आहे. द्वंद्व का आहे? इच्छा द्वेष आहे. आणि कधीपासून आहे? हा सर्गे नावाचा जो शब्द आला ना या श्लोकामध्ये, सर्गे यांती परंतप, इथे स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर असा अर्थ केलाय महाराजांनी, परमपूज्य खंदारकर महाराजांनी. पण त्याचा भाव असा आहे की या स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर याचा अर्थ जन्मापासूनच. आचार्यांनी तोच म्हणजे तीच व्याख्या केली आहे. सर्गे याचा अर्थ आचार्य म्हणतात आहे की मोहवशानी एव सर्व भूतानी जायमानानी जायन्ते इति अभिप्राय. म्हणजे जायमानानी जायन्ते, उत्पत्तीशील, जायमानानी जायन्ते, जे सर्व प्राणी ते मोहाने वशीभूत होऊनच उत्पन्न होतात. म्हणजे काय, आपण जन्माला जे येतो ना ते मोहित होऊनच जन्माला येतो. असं नाही बा, जसं असतं ना ते बाळ असतं, त्याला सुरुवातीला काहीच कळत नसतं, मग 1-2 वर्षांनी थोडंसं त्याला काहीतरी कळायला लागतं, मग काही वर्षांनी बोलायला लागतं, मग चालायला लागतं. असं तरी काही असावी व्यवस्था असं वाटतं कधी कधी? नाही. जन्मापासूनच म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट ज्याला म्हणता येईल, तो पुन्हा आपल्या बाजूने. याच दृष्टीने अज्ञान जे अनादि आहे, माया अनादि आहे असं म्हणतात. का? कारण इतक्या जन्मांचं आपण जे काही गाठोड आहे संचिताचं, प्रारब्धाचं, जे काही पापकर्म आपण करून ठेवलेली आहेत, ते पाप पुण्य अचानक समान झाल्यामुळे मनुष्य देह तर मिळाला आपल्याला. ते पहिली परीक्षात आपण उत्तीर्ण झालो, पण नंतर अनुत्तीर्ण होण्याची जी एक परंपरा निर्माण होते अनिष्ट, ती का होते? ती याच्यासाठी होते. जन्मापासूनच सर्गे याचा अर्थ तो होतो. जन्मापासूनच मनुष्य प्राणी, विशेषतः मनुष्य प्राण्याचा विचार करायचा स्वाभाविकच, इतर प्राण्यांचा संबंध नाही, कारण तिथे किरमाण कर्म स्वातंत्र्यच नाही आहे. पण ते सुद्धा मोहितच असतात. भोगयोनी आहे म्हणजे काय, मोहितच आहे. पण त्यांना हे कळत नाही, मलाही कळत नसेल. पुन्हा रामकृष्ण हरी. 2 पाय किंवा 4 पाय काही फरक नाही. त्यामुळे मोहवशानी एव सर्व भूतानी जायमानानी जायन्ते इति अभिप्राय. मोह, इच्छा आणि द्वेष काय, मुळावर घाव घालायचा म्हणजे काय लक्षात आलाय? लक्षात येत असेलच हळूहळू. आपण आता अजून ओव्या बघणारच आहोत माऊलींच्या. पण त्याच्यासाठी आपण असा का विचार करतो आहे. आणि मग एक समर्थ आपल्याला मनाच्या श्रुतीमध्ये काय सांगतात, तो माझा अत्यंत आवडता श्लोक आहे, खूप वेळा तुम्ही माझ्याकडनं ऐकला असेल. जो पुन्हा एकदा स्मरण करून देतो की जगी होई जे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. आपल्या महत्वाचं चरण पुढचं आहे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. मनाचे श्लोक किती गंभीर आहे ते सांगतोय. गंभीर याचा अर्थ खोल. मी केलेलं मूल्यमापन नेहमीच सांगतो, मी खूप वेळा केलं असेल माझ्याकडून. समर्थ हेच सांगतात आहे, प्रत्यक्ष साधन देतात हातात आहे. उदासीनता तत्वता सार आहे. तत्वता सार काय असेल कुठल्याही साधनेचं? आता आलं लक्षात. पुन्हा तिसऱ्या पद्धतीने मी बोलतोय की मी माझ्या समजुतीप्रमाणे अनेक वर्ष झाले माझं साधन सुरू आहे,
पण हातात काही लागत नाहीये. का? त्याचं वर्मच चुकलं. साधनेचं वर्मच चुकलं. उदासीनता तत्वता सार आहे, समर्थ म्हणतात आहे. आणि मी उदासीनता सोडून इच्छा द्वेष समुत्थेन आणि साधना सुरू आहे. साधना सुरू आहे. डॉक्टर काकाचा शब्द नेहमीचा साधना भास. परमार्थ सोपा आहे असं जे म्हणतात एका दृष्टीने ते हे की मी जर मुळावरती घाव घातला इच्छा आणि द्वेष याचा जर मी बंदोबस्त करू शकलो, अनुकूल प्रतिकूलतेचा मी बंदोबस्त करू शकलो, मी जर माझ्या अंतःकरणात उदासीनता तत्वता सार आहे हे अखंड माझ्या अंतःकरणात तेवत ठेवू शकलो, तर परमार्थ सोपा आहे. नाही तर परमार्थ कठीण आहे हे आपल्याला कोणीच शिकवायची गरज नाही, कारण इतके वर्ष झाले आपण तेच शिक्कामोर्तब करत आलो. हो, खूपच कठीण आहे. मग असे कठीण ज्यांना वाटतं त्यांचं वर्णन मग भगवंतांनी याच अध्यायात केलं. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. पण परमपूज्य काका परमार्थ स्मार्ट आहे असं का म्हणतात? SMART, स्पेसिफिक, मेजरेबल, रिझनेबल, टाइम बाउंड, अचिवेबल. ही मांडणी परमपूज्य काका का करतात? कारण तिथे साधन चतुष्टय संपन्न आपण आहोत हे गृहीत धरून बोलणं चालू आहे. विवेक चुडामणी. का अधिकाराचा आपण एवढा विचार केला परवा? का अधिकाराला इतकं महत्व आहे? अधिकार प्राप्ती न करता तुम्ही व्यवहारातही वाटेल ते करा, फल पदरात पडणं अशक्यच आहे. तसंच परमार्थात आहे. आणि अधिकार प्राप्ती म्हणजे काय? तिथे भाषा थोडी वेगळी आहे, पण हेच सांगणं सुरू आहे तिथे सुद्धा. आणि म्हणून तुम्ही कुठलंही साधन घ्या, त्याला यमनियम म्हणा, त्याला विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व म्हणा, त्याला नामाचे अपराध म्हणा, काय तुम्ही कुठल्याही मार्गाने या अधिकार प्राप्तीशिवाय नाही, कामच होणार नाही. म्हणून म्हणाल फार सुंदर विषय आहे अतिशय, आणि खूप आपल्याला देऊ पाहतोय. बघूया माऊली काय म्हणतात आहेत. पुन्हा एकदा माऊली आपल्यासमोर एक कथा सांगतात आहेत, त्यामुळे त्या कथेची सुरुवातीची पुन्हा एकदा आठवण करून देतो 165 क्रमांकाच्या ओवीतल्या. माऊली म्हणतात की एक थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार तनु या दोघांमध्ये पती पत्नीच्या स्वरूपात प्रेमसंबंध निर्माण झाला. माऊलींनी सुरुवात कुठून गेली? म्हणजे माऊलींनी एकदम थेट मोहाला किंवा द्वंद्वाला हात नाही घातलेला. माऊली आपल्याला कथा सांगतात आहेत. माऊलींची कथा कुठून सुरू होते? अहंकार आणि तनु म्हणजे देह या दोघांमध्ये पती पत्नीच्या स्वरूपात प्रेमसंबंध निर्माण झाला. आता काव्यात्मक रूपकात्मक वर्णन आहे हे, पण फार मोठं अर्थातच शास्त्र त्याच्या पाठीमागे आहे. आपल्या लक्षात आलं असेलच, चिदाभासाचा खरं याच्यात उल्लेख येऊन जातो, पण ती भाषा नको आणायला आपण आता इथे. 166 क्रमांकाची ओवी पुढे माऊली म्हणतात, तेथ इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषेसी मांडिली वराडिका. काय माऊलींचं सुंदर रूपक आहे पहा. की तेव्हा त्या दोघांपासून म्हणजे कोणापासून? म्हणून मी ते वाचलं पुन्हा. अहंकार आणि तनु हे पती पत्नी ह्यांच्या दोघांपासून काय झालं? इच्छा नावाची कन्या जन्माला आली. तेच पण माऊली किती सुंदर शब्दात वर्णन करतात पहा, की जन्मापासून मोह आहे हे सांगण्यासाठी माऊलींनी हे किती सुंदर रूपक आपल्यासमोर ठेवलं. कारण जन्मापासूनच आपल्याला दोन गोष्टी लाभल्या ना. कोणत्या? की तनु आणि तो अहंकार आहे की नाही. जन्मापासून आहे की नाही. ते एवढूस बाळ, त्याला बोलता सुद्धा येत नाही, पण त्याच्या हातातली गोष्ट घ्या तुम्ही, ओरडाडी करतं, रडतं, त्याला कळतं हे माझं आहे, मी माझं, तेव्हापासून कळतं त्याला. बोलण्याच्या आधीपासून शब्द सुद्धा माहित नसते, भाषा माहिती नसते. केला कधी विचार? कुठून आलं हे? कोणी शिकवलं? कोणी शिकवलं जातं का बाळाला त्या 1-1.5 वर्षाच्या, की बाळा त्याला अहंकार म्हणतात, तो राहू दे तुझ्याजवळ थोडासा, असं आपण शिकवतो का त्याला? तेव्हा त्या दोघांपासून इच्छा नावाची कन्या जन्माला आली, आणि मग मग ते कामाची या तारुण्य आली. माऊली म्हणते मग ती कामाच्या तारुण्याला प्राप्त झाली. मग काय केलं? काय करतो? मुलगी वयात आली, काय करतात? तिचं लग्न करतात. तसं तेव्हा त्या दोघांनी तिचे द्वेषासी मोठ्या समारंभाने लग्न केले, ते इथं द्वेषेसी मांडिली वऱ्हाडिक. आता पहा, उतरण लक्षात ठेवायचे आपल्याला. पती पत्नी कोण आहे? पुन्हा देह अहंकार, त्यातून कोण जन्माला आली? त्यांना इच्छा नावाची मुलगी, कुमारी. तिचं पुढे लग्न कोणाशी लावलं? द्वेषासी. वराड कोणाशी केलं? द्वेष नावाचा एक
छान शोधला वर आणि त्याच्याशी या वधूचं लग्न मोठ्या समारंभाने लावून दिलं. पुढे काय झालं? कारण मौली आपल्याला कथाच सांगते. तया दोघास्तव जन्मला, त्यांनाही पुढे झाला पुत्र. ऐसा द्वंद्व मोह जाहला, मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. अप्रतिम. पुन्हा मी सांगतो ना, विषय फार सुंदर आहे की पुढे इच्छा आणि द्वेष या दोघांपासून द्वंद्व मोह नावाचा पुत्र जन्माला. पहा मौलींनी काय शब्द वापरलाय? द्वंद्व मोह. मी मगाशीच म्हणालो की द्वंद्व मोहेन भारत. त्याच्यामध्ये म्हटलं तर मोह, पण तो द्वंद्वाच्या निमित्ताने निर्माण होतो, असं आपण आता अभ्यास केला. तर द्वंद्व मोह म्हटलं तरी सांगणं ते सुरू आहे. त्यामुळे पुढे इच्छा आणि द्वेष या दोघांपासून द्वंद्व मोह नावाचा पुत्र जन्मला. आणि तो अज्ञानाने काय म्हणायला लागला? मी सुखी, मी दुःखी असं म्हणणारा तो झाला. आणि त्याला त्याच्या आजोबाने, कोणी केलं त्याला लहानाचं मोठं? अनेक जण असतात पहा, आजोळी वाढतात, आजोळी लहानाचं मोठे होतात, आपल्याला माहिती आहे. मग तो आजेयाने वाढविला अहंकाराने, आजोबाने म्हणजे अहंकार पंताने पालन पोषण करून लहानाचा मोठा केला. अप्रतिम रूपक आहे, अप्रतिम दृष्टांत आहे माऊलींचा. म्हणजे खरं सांगायचं तर मूळ समस्या कोणाची आहे? आजोबाची आहे. म्हणजे कशा दृष्टीने? जर आजोबाच जन्माला नसता आला, ना त्याला पुत्र झाला असता, पहिली गोष्ट, ना त्याला पत्नी असती, ना त्याला पुत्र झाला असता, ना त्या पुत्राला पुत्र झाला असता. करा विचार. आजोबाच जर नसता तर नातू जन्माला येऊ शकला असता. नातू आहे, दिसतो आहे, पण आजोबा नाही, असं शक्य आहे का कधी? नाही. मुले कुठा राहा. आपल्याला नातवाशी भांडत बसायचंच नाहीये, आपल्याला आजोबाला धरायचा आहे. कारण तो या सगळ्या समस्येचं मूळ आहे. आणि ह्या आजोबा कोणाला म्हणतात? ते आजोबा अहंकाराला. आणि अहंकार याचा अर्थ आता तुम्हाला मी सांगतो की, नेहमी मी सांगतो की मला जर कोणी विचारलं की एका वाक्यात परमार्थ सांगा किंवा एका वाक्यात मला साधना सांगा, तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. का बोलतो? का समर्थ सांगतात? का समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. हे समर्थ का म्हणतात? मनाचे श्लोक बोलायला लागतात आपल्याला, आपल्याशी भगवद्गीता कळली की मग कळतो मनाचे श्लोक काय आहेत. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि देहबुद्धी म्हणजेच अहंकार. अहंकार म्हणजे काय? आपण ज्याला स्थूल भाषेमध्ये अहंकार म्हणतो की हा मनुष्य अहंकारी आहे, त्याला त्याच्या संपत्तीचा अहंकार आहे, सौंदर्याचा अहंकार आहे, वगैरे वगैरे, हे फार स्थूल अहंकार झाले. हे तर आहेतच. मूळ अहंकार आहे हा देह मी आहे. म्हणजे आपण सगळेच अहंकारी आहोत की नाही या दृष्टीने विचार करा. आपल्याला, आपण लोकांकडे लगेच बोट दाखवा, फार अहंकारी मनुष्य आहे. आणि माझ्याकडे अजिबात अहंकार नाही असं माझं स्वतःला मी दिलेलं प्रमाणपत्र असतं. पण ही व्याख्या जेव्हा पुढे येते तेव्हा मी अनुत्तीर्ण होतो त्याच्यामध्ये, ते परत घ्यावं लागतं प्रमाणपत्र. कारण ते मीच दिलेलं असतं ना स्वतःला. मी जर स्वतःला देह समजत असेल, मी जर स्वतःला कर्ता समजत असेल, भोगता समजत असेल, फळाची इच्छा करत असेल, हे जग सत्य समजत असेल, अजूनही मला या जगातल्या गोष्टींमुळे सुख दुःख होत असतील, ती हवी अशी वाटत असतील, इच्छा द्वेष तेच सुरू आहे. याचा अर्थ मी अहंकारी आहे. याचा अर्थ आजोबा ठणठणीत आहे माझ्या आतमध्ये जिवंत, आणि तो नातवाला सुंदरपैकी पालन पोषण करतोय, त्या नातवाला लहानाचं मोठं करतो. आहे की नाही गडबड? म्हणून म्हणालो की आपल्याला मुळाकडे जायचं आहे. म्हणून समर्थ सांगतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करा. किंवा देहबुद्धी जर तुमची गेली नाही ना, तर कल्पांत जातील, कल्पांत, युग पण नाही. काय म्हणतात त्या समर्थ? देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना. आणि हीच देहबुद्धी मी घट्ट धरून ठेवतो आणि वर्षानुवर्ष परमार्थ मात्र चालू आहे. परमार्थ चालू आहे, नामस्मरण छान चालू आहे, व्यवस्थित आहे. रोज काय 12 माळा 21 माळा जे काय सांगितलं असेल, मग करू नये का? अर्थातच करायचं आहे. अरे पण हे करून जर ते केलं तर काय झपाट्याने प्रगती आहे. मग करायचं चिंतन आपलं की देहबुद्धी माझ्यात किती आहे, कशी आहे, त्याच्या अभिव्यक्ती माझ्या जीवनात कशा होतात, काय त्याचा बंदोबस्त करता येईल. हे ज्ञानाचं देणं आपल्याला. करायची भक्तीच आहे, शेवटी करावी भक्तीच लागणार आहे. ज्ञानाचे अधिकारी फार कमी असतात, पण हे समजून घेऊन जर भक्ती केली तर फार झपाट्याने प्रगती. हा भक्तीमध्ये ज्ञानाचा उपयोग आहे आणि ज्ञानात भक्तीचा उपयोग आहे.
कारण हेच जर परमेश्वराचं प्रेम असेल ना, तर ह्या गोष्टी न समजता सुद्धा काम होऊन जातं. म्हणून तर भगवंत म्हणतात मी बुद्धियोग देतो. कारण भगवंतच जर प्रेमाचा विषय असेल तर तुम्ही कल्पना करा, इच्छा द्वेष हे छळतील का त्या भक्ताला? त्याचा प्रेमाचा विषयच भगवंत झालेला आहे. सातो अस्मिन परम प्रेम स्वरूप आपण परवा बघितलं. व्याख्या करतात आहे नारद महाराज भक्तीची व्याख्या भक्तिसूत्रामध्ये. सातो अस्मिन परम प्रेम स्वरूप. त्या भगवंताच्या प्रेम स्वरूप त्यालाच भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे दुसरं काही नाहीच. भक्ती म्हणजे ते फक्त प्रेम, दुसरा कोणी प्रेमाचा विषयच नाही. त्याला या भानगडी कराव्याच नाही लागत. त्या आम्हाला कराव्या लागतात, कारण ना आमच्याकडे परिपूर्ण भक्ती आहे, ना आमच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे त्या आजोबांनी त्याला वाढवलाय. कोणाला? त्या द्वंद्व मोह नावाचा जो त्यांचा नातू आहे म्हणूया आता, कारण मध्ये इच्छा द्वेष, इच्छा ही त्यांची कन्या, द्वेषाशी पुन्हा एकदा लग्न लावून दिलं तिचं. त्याच्यापासून त्यांना नातू झाला, द्वंद्व मोह त्याचं नाव. म्हणून त्यांना अहंकार पंत असं छान म्हटलंय. ते आजोबांना पंत लावतात मोठे असल्यामुळे वयाने. अहंकार पंताने पालन पोषण करून लहानाचा मोठा केला त्याला. बरं, आता नातू तर झाला, द्वंद्व मोह त्याचं नाव. मग आता नातवाचं कौतुक नको का करायला? आजी आजोबा सांगतात ना, आमचा नातू. काय सांगू तुम्हाला हो, मला सुद्धा तो आयफोन इतका छान वापरता येत नाही, इतका तो माझा 2 वर्षाचा नातू काय फटाफट करतो. सांगतात की नाही आजी आजोबा आपल्या नातवाचं कौतुक? मग ते पण सांगतात आपल्या नातवाचं कौतुक. आता ऐकू. तो धृतीसी सदा प्रतिकूळ, नियमाही नागवे सळ, आशा रसे दोंदिल जाहला सांगता. आता त्याचं चरित्र त्या नातवाचं, की तो जो नातू द्वंद्वमोह नावाचा, तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याशी नेहमी विरुद्ध वागत असे. आणि तो आशारूपी अन्नाने पुष्ट झाला असता, आशा रसे दोंदिल. काय करतो तो? नियमाही नागवे सळ, म्हणजे धर्मनियमांचाही घात करू लागला. इतके त्याच्या अंगी धर्माविषयी सळ म्हणजे वैर निर्माण झाले. झाला साता, सांता किंवा साता. रूपक सुरू आहे, पण आपल्याला खूप शिकवणं सुरू आहे. लक्षात आलं असेलच की मला जर धर्माचं पालन करावंसं वाटत नसेल, मला जर धर्माचे नियम मोडावेसे वाटत असतील, आणि कशासाठी? म्हणजे धर्माचे नियम जेव्हा मोडले जातात तेव्हा बहुतांश वेळेला त्याच्या मागे दोन गोष्टी असतात. एक, तो मनुष्य नास्तिकच असतो, त्याचा आपल्याला विचार करण्याची गरजच नाही, की जो काहीच मानत नाही, ना परमेश्वर मानतो, ना धर्म मानतो, ना नीती नियम. तो फक्त जमलं तर कायदाच मानतो फक्त, कारण नाही तर जावं लागेल आतमध्ये. म्हणून मग अशी जे दृष्टांत बघितलं आपण परमपूज्य म्हणला त्यांचं. पण दुसऱ्या पद्धतीचे जे लोक असतात, की जे परमेश्वरावर भक्ती आहे हे सगळं, पण धर्माचे नियम मला पाळायचे नाही का? त्याला शुद्ध मराठीमध्ये कन्व्हिनियन्स असं म्हणतात. माझ्या सोयीला धक्का लागतो. सोयीला धक्का लागतो म्हणजे माझ्या सुखाला धक्का लागतो. त्याच्यासाठी जे कष्ट थोडेसे उपसावे लागतात धर्माचे नियमांचं पालन करण्यासाठी, ते करण्याची माझी तयारी नाही. एवढं स्पष्टीकरण त्या लोकांकडे फक्त असतं. म्हणजेच मला ते पटत नाही, किंवा मला ते आवडत नाही, किंवा मला ते कळतं आहे, पटतं आहे, पण मला ते करायचं नाही. म्हणजे काय? ते करण्याची माझी इच्छा नाही. इच्छा द्वेष समुत्थे न, त्याच्यात नसतो झाला ना मोह निर्माण. आणि तो असं वागायला लावतोय, धर्म नियमांची पायमल्ली करायला तुम्हाला शिकवतो, कारण त्याचं नावच द्वंद्व मोह आहे. इतकं त्याला धर्माविषयी वैर निर्माण होतं. पुढे माऊली म्हणते, त्या बाळाचं पुढे चरित्र पहा कसं आहे. म्हणजे लहान असताना हे, अजून पुढे तो काय करतो, मोठं झाल्यावरती बाळ काय करतं. आता त्याला बाळ नाही म्हणायचं, मोठा झाला आता तो, नाही का? तो काय करतो? असंतुष्टीचिया मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा, विषयाचे वोवरा विकृतीसी, असे माऊली म्हणते. 169 क्रमांकाची ओळी. अर्थ आहे, अर्जुना, तो असंतुष्टीची दारू पिऊन त्या योगाने उन्मत्त होऊन पंचविषयांच्या खोलीत भ्रांतिरूपी स्त्रीसह रतिक्रीडा करीत खुशाल पडून असतो. काय माऊलीनी दृष्टांत यावा, काय वर्णन करावं. या दृष्टांतावरून एक ज्ञानेश्वरीचा विषय नाही, पण एक गोष्ट अजून एक लक्षात येते. काय? की हजारो वर्षांपासून मानवाच्या प्रवृत्ती त्याच आहेत. कल्पना करा, आहे की नाही बघा.
ज्ञानेश्वरी किती वर्षांपूर्वी लिहिल्या गेली माहिती आहे आपल्याला. म्हणजे 800,000 वर्षानंतर सुद्धा आपण ज्याला वाईट प्रवृत्ती म्हणतो किंवा एखादा मनुष्य बिघडला आहे म्हणतो, तो काय करतो त्यातच तर चरित्र सांगतात. म्हणजे काय आहे, दृष्टांतातून सुद्धा शिकायला मिळतं आपल्याला की 1000 वर्षांपासून मानवाच्या प्रवृत्ती त्याच आहेत. तेव्हा सुद्धा वाईट मनुष्य दारूच प्यायचा. तेव्हा सुद्धा वाईट मनुष्य हे करायचा. हे फक्त रूपक म्हणून आपल्या समोर येत आहे. ह्या रूपकाप्रमाणे ही दारू मी सुद्धा पितो. कोणती? असंतुष्टीची. त्या दारूला नाव दिलंय माऊलींनी, असंतुष्टीची दारू. आणि मग त्या योगाने काय होतं, उन्मत्त होतो, मी असंतुष्ट राहतो. आणि म्हणून मग मी काय करतो, पंचविषयांच्या खोलीत भ्रांतीरूपी स्त्रीसह रती क्रीडा करतो. म्हणजे असंतुष्टीमुळे मी अखंड 5 विषय, अखंड. आणि इतका उन्मत्त तो होतो की मगाशी वर्णन केल्याप्रमाणे की त्याला आता धर्म अधर्म कशाचीच बंधन तो मानत नाही. आता फक्त या 5ही ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मला काय हवं, आता फक्त सुख. मग ते सरळ मिळालं तर ठीक, नाहीतर मी ते ओरबाडून घेणार, कोणाला तरी लुटून घेणार, अधर्म. पण मला सुख पाहिजे, विषय संपला. हे काय आहे, हे परिणाम किंवा ह्या ज्या अभिव्यक्ती आहे या कमी अधिक प्रमाणात आपल्या काय म्हणूया परिचित आहेत, आपल्या ओळखीच्या आहेत. प्रत्यक्ष आपण तसे इतके पापी नसू, आपण असे जगत नसू, पण आपल्याला ते परिचित आहेत. पण त्याच्या मागे ही जी अनिष्ट परंपरा नेमकं ही सुरूच कुठून झाली हे आपण शिकतो आहोत या श्लोकाच्या आणि ओव्यांच्या मध्ये. कारण आपल्याला मुळाकडे जायचं पुन्हा. का म्हणून मला सुद्धा 5 विषयांचे हे 5 विषयातून मिळणारे सुख मला अखंड का मला हवीशी वाटतात, का माझं चित्त असंतुष्ट असतं, का म्हणून हे द्वंद्व, सुख दुःख आणि अनेक प्रकारचे द्वंद्व मी भोगतो. मागे मागे चाललोय मी ना, तो उलटा आता. का म्हणून मला इच्छा, आणि इच्छा असल्यामुळे स्वाभाविकच द्वेष त्याचं, त्या नाण्याची दुसरी बाजू. कारण रागद्वेष आपण पाहिलं, अनुकूल प्रतिकूल. इच्छा आहे म्हणून द्वेष आहे, इच्छाच नसेल तर द्वेष निर्माण होणं शक्य नाही. आणि मग इच्छेच्याही मागे आपण जायचं तर मुळात इच्छाच का निर्माण होते? देहबुद्धी, अहम आणि तनू यांचं लग्न, ते दोघं पती पत्नी, तिथून गडबडीला सुरुवात. आता तनू तर ठीक आहे, तनू असणारच आहे. तनू लाभलेली आहे या नरदेहाची. संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अशी सुंदर तनू लाभली आहे. तनूला नाव ठेवण्याचे नाहीये. गडबड आहे त्या अहंकारामध्ये, देहबुद्धीमध्ये. कर्तृत्व भोगत्या 5 भ्रांती ज्या नेहमी आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये थोडस पटकन आपण मागे मागे गेलो पुन्हा. पण ह्या मानवी प्रवृत्ती हजारो वर्षांपासून याच आहे. पुढे माऊली म्हणते की तेणे भावशुद्धीची या वाटे. आता असा हा द्वंद्वमोह, त्याचं चरित्र सांगणं सुरू आहे, कथा सांगल्या आपल्याला सांगतात माऊली. पुढे तो काय करतो, तर तेणे भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले अव्हाटे अप्रवृत्तीचे. 170 क्रमांकाची ओळी. अर्थ आहे की त्या द्वंद्व मोहाने अंतःकरण शुद्धीच्या मार्गावर वेद गुरु संत यांच्या उपदेशाच्या आणि तत्प्रतिपादित धर्माच्या मार्गावर काय केलं त्यांनी, संशयांचे आणि भ्रमाचे, अविश्वासाचे काटे पसरले. आणि मग निषिद्ध कर्मांचे आडमार्ग मात्र चिरा, म्हणजे दगड चिरले, म्हणजे दगडी फरशीचे बनवून स्वच्छ व सुंदर केले. माऊलींचं वर्णन आहे. थोडक्यात निषिद्ध कर्माकडची जी वाट, ती छान सुंदर फरशीनी सजवली, स्वच्छ आणि सुंदर ती केली. आणि जे शास्त्र सांगतं की जे तू कर, विधी ज्याला म्हणतात, निषेधाचं त्यांनी असं केलं. आणि विधीचा जो मार्ग, ज्याला वेदांचा मार्ग म्हटलाय, गुरूंचा मार्ग म्हटलाय, संतांचा मार्ग म्हटलाय, त्यांच्या उपदेशाचा मार्ग म्हटलाय, त्या मार्गावर मात्र त्यांनी काय केलं, संशयाचे, भ्रमाचे, अविश्वासाचे काटे पसरले. मग आचार्य सुद्धा म्हणतात की अतएव आत्मभावेन माम न भजनते, म्हणून आत्मभावाने तो माझं भजन करीत नाही. ते पुढच्या श्लोकात येणारच आहे, येशाम तंतगतम पापम वगैरे. असं याचं या द्वंद्व मोह नावाच्या
आता त्या पुरुषाचा मुळे मोठा झाला तर तो लग्न झालं त्याचं काय काय करतोय तो. आणि पुढे शेवटची ओवी येते 171वी या श्लोकावरची, तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. अशा त्या द्वंद्वमोहाच्या दुष्ट कृत्याने बिचारी सामान्य माणसे कर्तव्याविषयी म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्य याविषयी गोंधळून गेली, म्हणून जन्म मरणरूप संसाराच्या अरण्यात पडली. आणि मग काय होतं, मग महादुःखाच्या दांडग्या लुटारूंनी ती घेरली गेली. आणि मग असं सगळं झाल्यानंतर पुढे काय होतं, इथलीच भाषा वापरून घेऊ. पुढे पुन्हा सर्ग. काय शिकलो आपण? सर्ग म्हणजे जन्माला आल्यापासून, कारण पुढच्या जन्माची जबरदस्त सोय केलेली आहे. असं चरित्र ज्याचं असतं ते काही सांगण्याची गोष्टच नाही आहे. तर अगदी म्हणजे विधिलिखितच आहे. अगदी धडधडीत सत्य, सूर्यप्रकाश आहे स्वच्छ असा जो जगतो त्याच्या पुनर्जन्माची सोय त्यांनी केलेलीच आहे. त्यालाच या श्लोकामध्ये सर्ग असा शब्द वापरलाय. सर्गाची व्याख्या आपण आचार्यांनी केलेली मगाशीच बघितली. मोहवशानी एव सर्वभूतानी जायमानानी जायन्ते इति अभिप्राय. उत्पत्तीशील सर्व प्राणी मोहाने वशीभूत होऊनच उत्पन्न होतात. तो वशीभूत होऊनच पुन्हा पुढच्या जन्मी उत्पन्न होणार आहे. मग तो त्याला मनुष्य देह मिळेल का अजून मनुष्येतर देह मिळेल. पण आपण ज्याला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हटलं गमतीने, आलं लक्षात हे दुष्टचक्र कसं सुरू राहतं आणि कुठेही साखळी आपल्याला तोडायची आहे. ही हिंमत जो दाखवतो, येणार पुढच्या श्लोकात शब्द येणारच आहे, दृढव्रता असंच म्हटलेलं आहे. ही हिंमत मी दाखवू शकत नाही. आयुष्यभर इच्छेच्या मागे धावतो, हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं फलाची इच्छा. मी कर्म केलं म्हणजे मुळात तिथून पहिले तर मी करता आहे, मी भोगता आहे आणि आता त्याचं फळ मला हवं. आणि ते मला हवं तितकंच हवं, जेव्हा पाहिजे तेव्हाच हवं, जसं पाहिजे तसंच हवं. ही जी इच्छा, मग आपल्याला ती श्रुती काय सांगते, जी मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिता आता मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. किती वेळा ऐकली असेल तुम्ही, माझ्याकडून पाठ झाली असेल तुम्हाला कदाचित. हे का सांगतो मी वारंवार माहितीये का? ही मार्मिकता, ही वर्मा, ही जर माझ्या हातातून सुटत गेली तर तुम्ही परमार्थाच्या नावाने वाटेल ते करा. कितीही वाचन करा, कितीही अभ्यास वर्ग घ्या, कितीही नामस्मरण करा. परवा आपण बोललो तसं विवेक चुडामणीमध्ये, पुन्हा विवेक चुडामणीच्या अभ्यासालाच बसावं लागणार आहे, या जन्मी किंवा पुढच्या जन्मी. पुन्हा ज्ञानेश्वरीच्याच अभ्यासाला बसावं लागणार आहे, या जन्मी किंवा पुढच्या जन्मी. म्हणून हे वारंवार वारंवार आपल्याला स्वतःला सांगावं लागतं, सतत स्मरण करून द्यावं लागतं. वक्त्यासकट वक्त्यासकट तुमच्याकडे बोट दाखवून बोलणं सुरू नाही आहे. सगळ्यांसाठी स्मरण आहे की हे हे न करता जर मी साधन करत असेल तर प्रगती होते नाही असं नाही, पण ते अळूमाळू अळूमाळू खूपच म्हटलं तर, नाही म्हटलं तर दाखवायला थोडीशी होते आणि आहे म्हटलं तर प्रत्यक्षात तिचा उपयोग काहीच नाही. अशी प्रगती होते मग परमार्थात. म्हणजे निदान ह्या जन्मी तरी आपलं काम, मी जर अशीच साधना करत राहिलो तर ह्या जन्मी तर माझं काम होणार. मग ते बहुनाम जन्मना म्हणते आपण जे बोललो ते. पण हेची देही हेची डोळा भोगमुक्तीचा सोहळा असं ध्येय ज्याचं आहे, असं ज्याला हवं आहे, ह्याच जन्मात मला तो आत्मानंद, स्वरूपानंद, ब्रह्मानंद, अनेक नाव आहेत त्याला, आनंद हवा आहे. मला आता सुखी व्हायचंच नाहीये. हे ज्याने ठरवून टाकलं आता मला सुखरूपच व्हायचं, बस झाला. सुखी होण्याच्या मागे मी लागलो 40, 50, 60, 70, 80 वर्ष. काय माझ्या पदरात पडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं वर्णन करण्याची गरज नाही. तर आता मी सुखी नाही होणार. आता मला, कारण सुखी झालं की दुःखी व्हावं लागतं. पुन्हा माहिती आहे आपल्याला, नाण्याच्या दोन बाजू, एक बाजूने घेता येत. तर मला आता सुखरूप व्हायचंय. आणि सुखरूप होण्याचा हा राजमार्ग आपल्या समोर येतोय. भगवंत सांगतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. ही साखळी जोपर्यंत मी तोडत नाही स्वतःच्या अंतःकरणातली, तोपर्यंत मला हवं तसं यश माझ्या साधनेमध्ये मिळणार नाही. नेहमीसाठी लक्षात ठेवूया.
आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की मग या द्वंद्वमोहातून कोणाची सुटका होते? कोण अगदी शास्त्रीय पद्धतीने म्हणूया आत्मभावाने भगवंताला शरण जातो? आचार्यांचा शब्द आहे आत्मभावाने शरण, माझा शब्द नाही आहे. का? आपण विसरलो सुसंदर्भ, आचार्य नाही विसरलेले आहेत. कुठून झाली ती सुरुवात? आठवतात ते भक्त जे एकदेशी भक्ती करतात, त्यांना माझी प्राप्ती होत नाही असं भगवंतांनी सांगितलं ना. आपलं ते सुरू आहे, मुख्य विषय फार म्हणजे 2-4 श्लोक मागे गेलो तर. म्हणून पुन्हा तो शब्द आपल्याला भेटीला आला, आत्मभावानी. की मग या द्वंद्व मोहातून सुटतात कोण? इथे हे सगळं ऐकलं, आता माऊलींचं रूपक छान आपल्याला कळलं. मागे पुढे जात आपण पुन्हा एकदा ते सगळी ती वंश परंपरा समजून घेतली, द्वंद्व मोहाची वंश परंपरा त्याच्या आजोबापासून. आता प्रश्न असा आहे की द्वंद्व मोहातून सुटका कोणाची होते? कोण या शास्त्रीय पद्धतीने म्हणजेच आत्मभावाने भगवंताला भजतो? ते आता भगवंत आपल्याला हा ही अपेक्षा प्रश्नाची धरून आपल्यासमोर पुढचा श्लोक येतोय 28 क्रमांकाचा, तुम्ही वाचतो. येषां त्वन्दगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. येषां त्वन्तगतं पापं, त्याचा पदच्छेद आहे की येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. त्याचा अर्थ असा आहे की ज्या पुण्यकर्मी पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे, ते सुखदुःखादी इच्छाद्वेषादी द्वंद्वविषयीच्या मोहापासून मुक्त आणि दृढ संकल्पवान होऊन माझे भजन करतात. ज्या पुण्यकर्मी पुरुषाचे, ज्या म्हणजे येशाम, पुन्हा एकदा आपण अन्वय बघून घेऊया. येशाम म्हणजे ज्या, पुण्यकर्मी म्हणजे पुण्यकर्मणा, पुरुषाचे म्हणजे किंवा पुरुषांचे, जनाना, पाप म्हणजे पापम, नष्ट झाले आहे म्हणजे अंतगत. येशाम तू अंतगतम असं आपण जे आता बघितलं, हा त्याचा अर्थ. येशाम तू अंतगतम, ज्या पुण्यकर्मी पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे म्हणजे अंतगतम, ते ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. इथे तेचा अर्थ मराठीतही तोच आहे, संस्कृतमध्ये तोच, की ते ते जे लोक, ते पुरुष सुखदुःखादी इच्छाद्वेषादी द्वंद्व विषयींच्या मोहापासून मुक्त, द्वंद्व मोह निर्मुक्त, आणि भजन्ते माम दृढव्रता, याच्यामध्ये मी जो मगाशी म्हणालो तो अत्यंत महत्वाचा शब्द, आणि दृढ संकल्पवान होऊन माझे भजन करतात. माम भजन्ते म्हणजे माझे भजन करतात. आणि इथेच आपण अनुत्तीर्ण होतो. कुठे? दृढ संकल्प, दृढव्रता. काय शिकलो आपण आता? पुन्हा एकदा. द्वंद्वमोह नावाचा नातू, त्याचे आईबाप इच्छा द्वेष, इच्छा नावाची जी कन्या, तिचे आईबाप देह आणि म्हणजे तनु आणि अहम, असं आपण आता शिकलो. बरोबर. आता प्रश्न आहे की या मोहातून कोण सुटतात? हा प्रश्न येतो नाही सगळं ऐकल्यानंतर. आपण तोच प्रश्न उपस्थित केला आणि मग हा श्लोक वाचला की कळलं आता आपल्याला. ती अनिष्ट परंपरा, ती काय त्याचं घराणं म्हणूया, मोहाचं घराणं आपल्याला छान कळलं. पुढचा प्रश्न, मग आता याच्यातनं सुटायचं कसं? कोण सुटतं? सुटायचं कसं आणि किंवा कोण सुटतं म्हणजेच सुटायचं कसं थोडक्यात. तर इथे भगवंत त्याचंच उत्तर देतात आहे की येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. प्रश्नाचं उत्तर पुण्यकर्मणाम, की पुण्यकर्मी पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे. साध्या भाषेत बोलायचं तर जो पुण्यवान आहे तो याच्यातून सुटतो. आता हे ऐकल्यानंतर असं वाटतं की पुण्यकर्म तर मी पण करतो. मला तरी वाटतं बॉस, किंवा मी तर खूप पुण्य करतो, पुण्यकर्म करतो, देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, ध्यानाचा प्रयत्न करतो. नामस्मरणाचाही प्रयत्नच म्हणायला पाहिजे, तोही प्रयत्नच असतो. देवळात जातो, देवाचं दर्शन घेतो, फारशी काही पापं करत नाही. म्हणजे फारशी काही पापं थोडंसं सांभाळूनच बोलावं लागतं, म्हणून की बा नाही कोणाला काही लुबाडत नाही, कोणाला मारत नाही, म्हणजे अशी कामं करत पुण्यकर्म करतो की नाही आपण. वाटते, मला तर वाटतो बा मी पुण्यकर्म करतो. पण हे वाचल्यानंतर लक्षात येतं की मी ज्याला पुण्य म्हणतोय ना त्याच्याबद्दल नाहीच बोलत आहेत भगवंत. कारण जर मी पुण्यकर्म करत असतो आणि इतकी पुण्यसवी केली असं मला वाटतं आणि ते जर सत्य असतं, तर आतापर्यंत हे जे काही वर्णन केलं त्याच्या कुठेतरी तर जवळपास मी असायला पाहिजे होतो की नाही.
भगवत प्राप्तीच्या, स्वरूप प्राप्तीच्या. याचाच अर्थ एक लक्षात येतो जो हुशार साधक असतो, अभ्यासक असतो, की नाही, पुण्याची व्याख्या तपासायला पाहिजे. मी ज्याला पुण्य समजतोय, एका दृष्टीने ते पुण्य आहे, प्रश्नच नाही, पण त्याच पुण्याबद्दल बोलतात आहे का कुठल्या वेगळ्या? पुण्यात मगे पापे स्वर्गात जायचे, पापात मगे पापे नरका जायचे, जिने माथे पाविजे तिने शुद्ध पुण्य, म्हणाली ना माऊली ज्ञानेश्वरीत, आहे ना पाठ सगळ्यांना उभी. मग आठवली पाहिजे ती अशा वेळेला. मग आचार्य तेच सांगतात आहे, पुण्यकर्माची विचारायची, व्याख्या विचारायची वेळ आली की आचार्यांकडेच बघावं लागतं आपल्याला. आचार्य सांगतात आहे, पुण्यकर्मणाम पुण्यम कर्म येशाम सत्वशुद्धी कारणम विद्यते ते पुण्यकर्माण आणि तेशाम पुण्यकर्मणाम. अर्थ आहे या संस्कृत वाक्याचा की ज्याचे कर्म पवित्र, पुन्हा म्हणाल पवित्र म्हणजे ते झालं नाही, पवित्रची व्याख्या सांगतात, अर्थ सांगतात की अंतःकरणाच्या शुद्धीचं कारण होतात, ज्याचं कर्म पवित्र असतं. आता माझं कर्म पवित्र आहे हे कशावरून ठरवायचं? अंतःकरणाच्या शुद्धीच ते कारण होत आहे का? म्हणजे साध्या भाषेत ते निष्काम कर्म आहे का? पहा, म्हणजे इतकं सातत्याने आपल्याला शिकायला मिळतं की कर्मयोग म्हणा, भक्तियोग म्हणा, ज्ञानयोग म्हणा, कसं एकमेकात इतके सुंदर मिसळलेले आहेत. निष्काम कर्म म्हटल्याबरोबर आपल्याला काय आठवतं? आठवतं की नाही कर्मयोग? मग निष्काम कर्म करायला कोणत्या साधनेत सांगितलंय? म्हणजे निष्काम कर्म केल्याने काय होतं असं सांगितलं आपल्याला? चित्तशुद्धी होते. सांगितलंय? हो. निष्काम उपासनेने काय होतं सांगितलेलं आहे? वेदविहित निष्काम उपासना. काय होतं त्यांनी? चित्त शांत होतं. पण ह्या साधनेला काय म्हटलंय? बहिरंग साधन म्हटलंय. म्हणजे हे केल्याशिवाय अंतरंगाचा अधिकारी होत नाही. आणि जर मी अजून अंतरंगाचा अधिकारी नसेल, विवेक चूडामणीत आपण तेच बघितलं, त्याचा अर्थ माझं बहिरंग साधन अजून पूर्ण व्हायचं आहे. सुरू झालं असेल कदाचित, थोडीफार अंतःकरणाची शुद्धी आली पण असेल, शांती आली पण असेल, निश्चितच आली असेल. एवढे वर्ष आपण एवढं सातत्याने श्रवण करतो आहोत, साधना करतो आहोत, सद्गुरू प्राप्ती आहे, निश्चितच आली आहे. पण पुरेशा प्रमाणात आलेली नाही असं आपण स्वतःलाच आपल्याला कळतंय. म्हणजे गाडी कुठे गेली शेवटी? ह्याच्यातून सुटण्यासाठी पुन्हा काय करायचं आहे? पुण्यकर्म. पुण्यकर्माची व्याख्या निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय? पुन्हा इच्छा द्वेष समुत्थेन, ते सोडूनच कर्म करायचं. कर्तव्य म्हणून मला अगदी उत्कृष्ट कर्म करायचे, प्रेमाने करायचे. आपण मागच्या जरा बोललो होतो, ऐसा कीजे की जगन्नाथ भरू पडे, असं कर्म करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय परातोषाला, माऊली म्हणते. असं कर्म करायचं आहे. त्यामुळे कर्म उत्कृष्टच करायचं आहे. कुठेही असं सांगणं जरूर नाही आहे की पाट्या टाकतात, पाट्या टाकायला शिकवत आहेत. अजिबात नाही. जागाच नाही आहे. परमार्थ तसं आपल्याला अजिबात शिकवत नाही. नाही परमार्थ आपल्याला आळशी व्हायला शिकवतो. नाही परमार्थ आपल्याला प्रारब्धवादी व्हायला शिकवतो. प्रारब्धवादी म्हणजे काय? सगळं प्रारब्ध ढकलून देणारे, तेही शिकवत नाही आपल्याला. यत्न तो देव जाणावा, यत्न कसू न करीन, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हे आम्हाला परमार्थ शिकवतो. पण हे केल्यानंतर यशदे रामा न दे तुझी सत्ता, हे मी विसरून जातो फक्त. त्याला म्हणतात इच्छा द्वेष समुत्थेन, त्याला म्हणतात निष्काम कर्म. आणि असं जेव्हा करतो तेव्हा काय व्हायला लागतं? चित्त शुद्ध रूपी पुण्य माझ्याजवळ जमा व्हायला लागतं. आणि जेवढं हे पुण्य माझ्याजवळ जास्त जमेल, तेवढी, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत, जेवढी चित्तशुद्धी जास्त, जेवढी चित्त शांती जास्त, तितकं मला या, ही जी सगळी मगाची आपण बघितली साखळी, त्याच्यातून सुटणं शक्य होणार आहे. आणि दृढव्रता हा, याचा इथे जो अर्थ महाराजांनी केलेला आपण वाचला की दृढ संकल्पवान होऊन माझं भजन करतात. आचार्यांचा अर्थ थोडासा वेगळा आहे. आचार्य म्हणतात, एवम एव परमार्थ तत्व न अन्यथा इति एवम निश्चित विज्ञाना दृढव्रता उच्चन्ते. एवम एव परमार्थ तत्व न अन्यथा, त्याचा अर्थ आहे की परमार्थ तत्व थोडक्यात जाणण्याचा हाच प्रकार आहे, दुसरा नाही, असे निश्चित विज्ञानवाले म्हणजे पुरुष. विज्ञानवाले पुरुषाचा अर्थ विज्ञान, याचा अर्थ आपण बघितला आचार्यांनी याच 7व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात आपण बघितलं होतं की विज्ञानाचा अर्थ माऊलींनी केलेला थोडासा वेगळा कसा आहे आणि आचार्यांचा थोडासा वेगळा कसा आहे, पण अंतिमतः एकच कसा आहे असा वगैरे आपण विचार केला होता, आठवत असेल तर 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला, म्हणजे याच अध्यायाच्या.
तर विज्ञानाचा अर्थ, आचार्यांचा अर्थ स्वानुभव, स्वानुभवाचं ज्ञान असाच आचार्यांनी केलेला अर्थ आपण या अध्यायाच्या सुरुवातीला बघितला होता. त्यामुळे इथे तो शब्द आचार्यांनी पुन्हा एकदा आणला, विज्ञानसहितम म्हणजे स्वानुभव संयुक्तम असा अर्थ आपण तेव्हा बघितला होता, की परमार्थ तत्व ज्यांनी अनुभवाने निश्चित जाणलेलं आहे, आणि हाच किंवा परमार्थ तत्व जाणण्याचा हाच एकमेव उपाय आहे. म्हणून आचार्य इथे म्हणतात आहे की एवम एव परमार्थ तत्व न अन्यथा, दुसरा मार्ग नाही. म्हणजे जर कोणाला कुठे असं वाटत असेल की एखादी साधना, आपण नेहमी भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, अजून राजयोग आणि असे काही ठराविक नावं घेतो, हठयोग, अष्टांग योग वगैरे, काहीतरी कुठेतरी एखादी कोपऱ्या बिपऱ्यात एखादी पडलेली साधना असेल जी कोणाचं लक्ष नाही, की जिथे चित्तशुद्धी, चित्तशांती न करता मला परमार्थ प्राप्त होईल, परमार्थाचं तत्व, ते सांगतात आहे आचार्य स्पष्ट. एवं एव परमार्थ तत्व न अन्यथा, त्याला दृढव्रता हा असा अर्थ आचार्याने केला. का म्हणून हे सारखं सातत्याने वाचायचं आणि श्रवण करायचं, की मनामध्ये जर कुठे गोंधळ असेल किंवा असं वाटत असेल की कुठे काही शॉर्टकट मिळतो का, शॉर्टकट म्हणतो ना, व्यवहारात आपल्याला खूप सवय असते शॉर्टकट, किंवा कुठे काही देऊन काही होतं का कोणाला, ज्याला लाच असं म्हणतात. लूप होल, शुद्ध मराठीतले शब्द सांगतोय मी सगळे. लूप होल आहे का कुठे सिस्टीम मध्ये, इकडनं निसटता येईल का मला, नाही. याच्याशिवाय अन्य मार्ग नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने या, त्याला वाटेल ती नावं द्या, यमनियम म्हणा, विवेक वैराग्य समाधी षटक म्हणा, नावं तुम्ही द्या त्याला, कोणतीही नावं द्या, मांडणी वेगळी करा, अंतिमतः परिणाम हाच झाला पाहिजे. कारण काय बघितलं आपण मग अशी मनाच्या श्लोकांमध्ये, किती पैलू आहेत त्या श्लोकाची, क्रिया, भक्ती, उपासना, नित्य नेमी, हा जो राखे कर्मू साधनाचा परमार्थ मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ अजून एका ठिकाणी म्हणतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो कर्म उपासना म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान, त्याचा क्रम जो राखतो, का बरं या कर्माचं एवढं कौतुक आहे, का म्हणून कर्माचा एवढा पहिले आग्रह आहे निष्काम कर्माचा, आता आपल्याला कळत आहे. आता आपल्याला कळत आहे, उड्या मारत नाही जात आहेत. नंतर दृढव्रता हा असा शब्द वापरलाय, ऐसे विकल्पाचे वायाणे, काटे देखोनी सिसाणे, जे मतिभ्रमाचे पासावणे घेतीची ना. माऊली त्याच्यावर भाष्य करतात 172 क्रमांकाची ओवी, की पण जे पुण्यवान आणि विचारी लोक आहेत, ते द्वंद्वमोहाने प्रवृत्ती निवृत्ती धर्माच्या मार्गावर संशयाधिकांचे तीक्ष्ण काटे पसरलेले पाहून बुद्धिभ्रमाची माघार घेतच नाही. आता माऊली इथे पुण्यवान जे आहेत त्यांचं कौतुक करतायत, कारण विषयच या श्लोकाचा हा आहे की कोण सुटतं त्या मोहातून. फक्त माऊलींनी इथे पुण्याची खास अशी काही व्याख्या केली नाही की जी आपल्याला आचार्यांनी छान लगेच करून दिली आणि आपल्याला आपल्या मनात जर कुठे गोंधळ असेल पुण्य या शब्दाबद्दल तर लगेच सावध केलं. पण माऊली ते गृहीत धरून बोलतात की असे जे पुण्यवान आहेत, असे जे आपण आता शिकलो कसे पुण्यवान ते आणि विचारी लोक आहेत, ते द्वंद्वमोहाने प्रवृत्ती निवृत्ती धर्माच्या मार्गावर जे तीक्ष्ण काटे पसरले आहेत संशयाधिकांचे, ते पाहून ते घाबरत नाही, बुद्धिभ्रमाची माघार ते घेतच नाही. आणि मग पुढे उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची या भाली, महापातकांची सांडिली अटवी जी. फार सुंदर वर्णन माऊली करतात की ज्यांनी सरळ वेद गुरुवरील अव्यभिचारी निष्ठेच्या पावलांनी संशयाच्या मोठ्या काट्यांना रगडून महापापांचे अरण्य बाजूला टाकले. म्हणजे त्याचे काटे त्या मोहाने टाकले होते आपल्या मार्गावरती, ते रगडून चिरडून टाकले. कशाच्या आधारावर? वेद गुरुवरील अव्यभिचारी निष्ठा. आपण आनंदाचे तत्वज्ञान मध्ये बोललो होतो मागच्या आठवड्यात की हे संशय विपर्यास असं ऐकलं कसं वाटतं, मग काय आम्ही आम्हाला प्रश्न पडूच नाहीत का, त्याच्याबद्दल मी बोललो होतो की प्रश्न अपेक्षित आहे, प्रश्नांची उत्तरं मिळणं ही अपेक्षित आहे, कारण आपलं संपूर्ण परमार्थ वाङ्मयच प्रश्नोत्तराच्या स्वरूपाचा आहे. मग सारखं संशय वगैरे बद्दल असं का म्हणतात, त्याचा अर्थ मी मागच्याला असं बोललो होतो की वेदांत
ही सुद्धा विचारांची एक सरणी आहे, ती घडी आहे, ती बसवून दिलेली घडी आहे. परमपूज्य काका म्हणतात की तसं तसं जर मी केलं, जसं जसं सांगितलंय, तर मला शास्त्र सांगतं ते फळ मिळणार आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत परमपूज्य काका सांगतात, दिस इज अ सिस्टीम, सो नो द सिस्टीम. पहिले सिस्टीम समजून घ्या, देन यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड देन फॉरगेट द सिस्टीम. सिस्टीम म्हणजे परमार्थ नव्हे, असं आपण बोललो होतो मागच्या आठवड्यात. त्यामुळे देअर कॅन बी क्वेश्चन्स अबाउट द सिस्टीम, म्हणजे टू नो द सिस्टीम या दृष्टीने मी म्हणतोय की बा काय आहे सिस्टीम, म्हणजे नेमकं काय आहे, मग सिस्टीमचं स्वरूप काय आहे, म्हणजे वेदांत म्हणजे काय आहे, वेदांताचं स्वरूप काय आहे, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, वगैरे वगैरे. नो द सिस्टीम, देन यूज द सिस्टीम. मग कशी वापरायची ती? म्हणजे माझा आत्ताचा विषय एवढा सुरू आहे, फक्त याच्याबद्दल प्रश्न संभवतात, असू शकतात, असले पाहिजे, त्याचे उत्तर मिळाले पाहिजे. समस्या कुठे निर्माण होते? वेन वी स्टार्ट क्वेश्चनिंग द सिस्टम इटसेल्फ. कशावरून? कशावरून? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं चित्तशुद्धी केली की असं होतं? देन यू आर नाउ क्वेश्चनिंग द सिस्टम. मग बसा शोधत. तुम्हाला जर 10,000 वर्षाचं, 20,000 वर्षाचं आयुष्य लाभलं असेल, एक कल्पपर्यंत, तुम्ही जर, तुम्हाला ब्रह्मदेवानी आशीर्वाद दिला असेल, तुम्ही चिरंजीव आहात, भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, यू कॅन क्वेश्चन द सिस्टम, नो प्रॉब्लेम. तपासून पहा पूर्ण सिस्टम. आहे का आपल्याकडे तेवढा वेळ? आहे का तेवढी आपल्याला बुद्धीची क्षमता? तेवढं आपलं आहे का? सामर्थ्य तरी आहे का? पण तरीही लोक, दे वेस्ट देअर लाईफ अँड टाइम अँड एनर्जी इन जस्ट क्वेश्चनिंग द सिस्टम. आणि शेवटी 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 काय म्हणतात काका? फॉरगेट द सिस्टम. तर ती जर विसरायचीच आहे, कारण त्यांनी मला जे द्यायचं ते दिलं आता. अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादित्तिस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्रादित्तिस्तु निष्फला. आचार्य विवेक चूडामणी तेच सांगतात आहे. ज्ञान झाल्यावरही त्याचं किंमत शून्यच आहे त्याची. मग कशाला त्याला प्रश्न विचारत बसायचे? ह्याला श्रद्धा असं म्हणतात. जर सांगितलंय की असं असं करा म्हणजे असं असं मिळेल, त्याप्रमाणे करणे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून हे का बोललो? इथे शब्द आलाय, वेद गुरुवरील अव्यभिचारी निष्ठा. त्याच्या पावलांनी आपल्याला हे संशय विपर्यास सगळे चिरडूनच टाकायचे. अव्यभिचारी निष्ठा सद्गुरूंवरती त्यांनी सांगितलंय ना, बस. ती निष्ठाच आपल्याला तारून नेते. आणि शेवटची ओळी या श्लोकावरची 174 क्रमांकाची, मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाट वधेया. की मग पुण्यकर्मांच्या ज्यांनी धावा घेतल्या, की हे काटे तर आता आपण चिरडून टाकले त्या मार्गावरचे, पण आता मार्ग कसा त्यांनी पूर्ण केला? ते धावतच सुटले, म्हणजे पुण्यकर्म केलं. द्वंद्व मोहरूपी शत्रूच्या बंधनातून सुटण्याकरता पळ काढला आणि माझ्याजवळ आले. आणि मग पुढे माऊली म्हणते, फार काय सांगावे, माझी जवळीक लाभलेले ते पुरुष महादुःख रूपी वाटमाऱ्याच्या तडाख्यातून कायमचे सुटले. कायमचे सुटले. ते वाटमाऱ्या शब्द आल्याबरोबर मला ती ओवी आठवली, जी आपण आधी बऱ्याच वेळा सांगायचो, बऱ्याच दिवसांनी ती आपल्या पुढे येते. कोणती? ते ज्ञाननिधीचे भुजंग. आठवलं? विषय दरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग मारकचे. कोणाबद्दल म्हटलंय मौलीने तिथे? काम आणि क्रोध म्हटलंय. काम आणि क्रोध म्हणजे काय? इच्छा आणि द्वेष. कसं छान असं एकातून एक विचारांचा विकास होत जातो आपल्याला. वी कॅन देन कनेक्ट द डॉट्स. लक्षात येतं की कसं संतांच्या बोलण्यामध्ये सुसूत्रता असते, कशी एकवाक्यता असते, किती छान संगती असते, जी आपल्या लक्षात येत नाही. कारण ते तेव्हा झालं, ते त्या अध्यायात झालं, या अध्यायात पुढचं पाठ, मागे सपाट, हे असं आठवलं पाहिजे लगेच. वाटमाऱ्या म्हटल्याबरोबर हो, आणि मग हेही आठवतं की अरे हो, इच्छा द्वेषाबद्दल माऊली तिथे बोलते. त्याला फक्त तिथे ज्ञाननिधीचे भुजंग म्हटलं माऊलींनी, की ज्ञाननिधीवरती असतात ना, जसे त्या लपवलेल्या साठ्यावरती साप असतात, पूर्वीच्याकडे आपण कथा ऐकलेल्या तसे. कोण आहेत ते? तो ज्ञाननिधी, तो माझाच आहे आणि अहम ब्रह्मास्मी. पण नाही होऊ देत आहे मला ते माझंच ज्ञान स्वरूपाचं. मग कोण होऊ देत नाहीये? कोण ते 2 साप आहेत बसलेले? कोण वाटमारी करताय?
ते हे वाटणार. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. आणि पुढे 28 क्रमांकाचा श्लोक आपण आता आज आपला अभ्यास करून पूर्ण झाला. येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. थांबूया इथे, वेळ झालेली आहे आपली. पण मला असं वाटतं की आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. आपलं कुठे चुकतं आहे त्याचं एक छान अंजन माऊलींनी, आचार्यांनी, भगवंतांनी आपल्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे. आणि इथून पुढे आपण आपल्या वागण्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करत जाणार आहोत, जेणेकरून आपली साधनेची प्रगती अजून वेगाने होईल. या विश्वासासह, या श्रद्धेसह आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.